अतिशय महत्वाचा नेक्स्ट आर्टिकल आपल्याला बघायचा आहे. हा बघा, अतिशय महत्वाचा नेक्स्ट आर्टिकल आपल्याला बघायचा आहे बाळांनो. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन एनर्जी. लक्षात ठेवा, स्ट्रेन एनर्जी काय असतं. हा, समृद्धी. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन एनर्जी. चला सगळ्यांनी आपल्या नोट्स बंद करा. डेरिवेशन आहे बाळांनो, तर थोडं लक्ष द्यायचं आहे. बरोबर, स्ट्रेन एनर्जी म्हणजे काय असतं बघा. असं म्हणतात, डेफिनेशन काय, डेफिनेशन अशी दिली जाते बाळांनो. ड्युरिंग इलॉंगेशन ऑफ वायर. बघा, ड्युरिंग इलॉंगेशन ऑफ वायर म्हणजे एखाद्या वायरला जेव्हा आपण इलॉंगेट करतो, लक्ष द्या, ड्युरिंग इलॉंगेशन ऑफ वायर वर्क इज डन ऑन इट. ड्युरिंग इलॉंगेशन ऑफ वायर वर्क इज डन ऑन इट. एखाद्या वायरला जेव्हा आपण इलॉंगेट करतो, त्या वायरवर आपण वर्क करतो. काय करतो सांगा, वर्क. ड्युरिंग इलॉंगेशन ऑफ वायर वर्क इज डन ऑन इट. लक्षात ठेवा, दिस वर्क is stored in the form of energy. This work is stored in the form of energy. हे जे वर्क तुम्ही करता, that work is stored in the form of energy called as, त्या एनर्जीला आपण काय म्हणतो बाळांनो, तर called as strain energy. कुठली एनर्जी म्हणतात सांगा, स्ट्रेन एनर्जी. काय असते लक्ष द्या. एखाद्या वायरला इलॉंगेट करताना तुम्ही त्याच्यावर वर्क करता. जसं फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या बाळांनो, जसं फॉर एक्झाम्पल, दिस वर्क इज कॉल्ड एज स्ट्रेन एनर्जी. दॅट वर्क इज ऑल्सो कॉल्ड एज अ पोटेन्शियल एनर्जी. आपण जे काय वर्क करतो ते वर्क नेहमी पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर्ड असते. कुणाच्या, पोटेन्शियल एनर्जीच्या. एक्झाम्पल देतो बाळांनो. बाळांनो लक्षात ठेवा, जसं फॉर एक्झाम्पल आपण जेवण करतो. जेवण करताना देर इज अ वर्क डन. घास तोडणे, कॉम्बिनेशन, 32 वेळ चावायचा, गिळणे. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. ओके, हां ओके. फक्त पोटाची गरज आहे म्हणून ती फटाफट जाते. समजलं की नाही. ओके, आता बाळांनो मला हे सांगा, याचा अर्थ आपण जे काय करतो वर्क करतो, आणि दॅट वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. जेव्हा आपण ते वर्क करतो, जेवण करतो, ते वर्क एका एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोर्ड होते. दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. काय असते, पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा आपलं जेवण पोट भरून मनासारखं होते, तेव्हा बॉडीमध्ये एवढी सुस्ती चढते. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. काय असते, पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता यात दोन लोक आहेत. तुम्ही केलेलं वर्क हे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. मग ती पोटेन्शियल एनर्जी काही लोक कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात. कसे, काही लोकांना चांगली हॅबिट्स असते, ते जेवण केल्यावर कधी झोपत नाही, म्हणजे ते मोशनमध्ये येतात, चालतात, बरोबर आहे. सो होल पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. आणि काही लोक मस्त झोपून राहतात. इज दॅट क्लिअर. येस, म्हणजे कायनेटिक एनर्जीच्या आधीची जी एनर्जी असते दॅट इज ऑलवेज अ पोटेन्शियल एनर्जी. जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, डॅममध्ये पाणी असतं. डॅममध्ये जे पाणी असतं दॅट वॉटर इज अ स्टोर्ड वॉटर. आणि त्या स्टोर्ड वॉटरमध्ये जी काय एनर्जी असते दॅट इज अ पोटेन्शियल एनर्जी. करेक्ट आहे. वेन यू ओपन द गेट, व्हॉट हॅपन, दॅट वॉटर फ्लोज म्हणजे रेसमध्ये येतं की मोशनमध्ये येतं. मोशन म्हणजे कुठली एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जीची आधी 100% कुठली एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते. आणि मग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या रूलनुसार एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉय, इट कॅन बी ट्रॅव्हल फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मग दॅट पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू काय, कायनेटिक एनर्जी. आता इकडे लक्ष द्या. अजून जर सांगायचं झालं तर मी एक महत्त्वाचं सांगू शकतो. लक्ष द्या, काय, इकडे बघा, तुम्ही सांगू शकता एक स्प्रिंग. ओके, स्प्रिंगच्या बाबतीत बोलायचं. लहानपणी आपल्याला घरचे खेळणे द्यायचे. अरे ओके नाही, मग आपण काय, आपल्या वेळेस कुठले खेळणे राहायचे सांगा. ओके, आपल्या वेळेस कुठले, ते चावीवाले खेळणे राहायचे. आजकाल बंद झाले ते, कोणी वापरत नाही. ओके, मग काय करायचं, आपण तो टॉय पकडायचो, चावी द्यायचो. चावी दिली म्हणजे आतमध्ये एक स्प्रिंग राहायचा. काय राहायचा, स्प्रिंग. तो स्प्रिंग कॉम्प्रेस व्हायचा. काय व्हायचा, कॉम्प्रेस. म्हणजे तुम्ही त्या स्प्रिंगवर काय करायचे, वर्क करायचे. काय करायचे, वर्क डन ऑन द स्प्रिंग. तुम्ही त्या स्प्रिंगवर काय केलं, वर्क. काही वेळानंतर तो स्प्रिंग एवढा कॉम्प्रेस व्हायचा की त्यानंतर ती चावी फिरायचीच नाही. म्हणजे याचा अर्थ कम्प्लिटली वर्क झालं. एव्हरी वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. तुम्ही जे काय काम केलं दॅट वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ओके, जेव्हा तुम्ही स्प्रिंग कॉम्प्रेस केला तेव्हा त्या बॉडीमध्ये म्हणजे त्या टॉयमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली. करेक्ट आहे. अँड वेन यू रिलीज दॅट टॉय, वेन यू रिलीज दॅट, हात सोडता, दॅट टॉय मूव्स. दॅट टॉय मूव्ह, याचा अर्थ होल पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. तर बाळांनो लक्षात ठेवा, या जगात प्रत्येक वर्क हे कुठल्या एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाते, पोटेन्शियल एनर्जी. आणि मग पोटेन्शियल एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. हे डिपेंड आहे. ओके, पण पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशात कन्वर्ट होत असते, कायनेटिक एनर्जी.
तर ही जी पोटेन्शियल एनर्जी असते, कुठली एनर्जी, दॅट पोटेन्शियल एनर्जी इज कॉल्ड एज स्ट्रेन एनर्जी. त्या पोटेन्शियल एनर्जीला आपण काय नाव देतो सांगा, स्ट्रेन एनर्जी. हे पाहिजे दिला. ड्युरिंग इलॉंगेशन ऑफ वायर, एखाद्या वायरला ताणतच आहे म्हणजे इलॉंगेट करताय. ड्युरिंग इलॉंगेशन ऑफ वायर ऑब्वियसली वर्क इज डन ऑन इट. तो वायर इझिली ताणल्या जात नाही, तुम्हाला एक्स्ट्रा वर्क करावं लागते. ड्युरिंग इलॉंगेशन ऑफ वायर वर्क इज डन ऑन इट, त्याच्यावर वर्क करावं लागते. अँड दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड एज काय, स्ट्रेन एनर्जी. दॅट एनर्जी इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. त्या एनर्जीला आपण काय म्हणतो सांगा, पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता लक्ष द्या. एक्सपेरिमेंट अतिशय महत्त्वाचं डेरिव्हेशन आहे, 4 मार्कासाठी येणार आहे, लक्षात ठेवा. बघा, कन्सिडर वायर. आता वायर म्हटल्यावर सपोज मी एक वायर घेतला. ओके, एव्हरीवन नोज कॅपिटल एल बी द ओरिजिनल लेंथ ऑफ वायर. इज दॅट क्लिअर? येस. सो डेरिव्हेशन कसं करायचं स्ट्रेन एनर्जीचं? हां, सो यू कॅन से कन्सिडर ओके अँड वायर फिक्स टू रिजिड सपोर्ट. कन्सिडर अँड वायर फिक्स टू द रिजिड सपोर्ट. वायरचे एक एंड कशाला फिक्स केलं सांगा, रिजिड सपोर्ट. दुसरं एंड फ्री आहे. से येस. येस. आता बाळांनो मला हे सांगा, या वायरवर फोर्स अप्लाय केला. काय अप्लाय केला सांगा, फोर्स. आणि वायरवर जेव्हा आपण फोर्स अप्लाय केला तर वायरचं इलॉंगेशन झालं. काय झालं सांगा, इलॉंगेशन. आता मला हे सांगा, या वायरवर जेव्हा तुम्ही कंप्लीट कॅपिटल फोर्स अप्लाय केला तेव्हा त्या वायरचं कंप्लीट इलॉंगेशन झालं. थोडं डायग्राम मोठी काढतो. ओके, हे झालं इलॉंगेशन. काय झालं सांगा, इलॉंगेशन. ओके, आता इथे लिहू शकता लेट. काय काय पॅरामीटर्स असतात बाळांनो, लेट कॅपिटल एल. ओरिजिनल काय सांगा, ओरिजिनल म्हणजेच असतं इनिशियल. ओरिजिनल म्हणजे असतं इनिशियल लेंथ ऑफ वायर. ओरिजिनल म्हणजे इनिशियल लेंथ ऑफ काय असतं, वायर. वायरची ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल. से येस. येस. आता वाय म्हणजे काय असतं, यंग्स मॉड्युलस. काय असतं बोला, यंग्स मॉड्युलस. बेसिकली इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ऑफ वायर. यंग्स मॉड्युलस कोणावर डिपेंड आहे, मटेरियलवर. वायरचं मटेरियल चेंज केलं की वायरचा यंग्स मॉड्युलस सुद्धा चेंज होतो. ओके, वायर वेगवेगळ्या मटेरियलचा घेऊ शकता, ॲल्युमिनियमचा घेऊ शकता, कॉपरचा घेऊ शकता, कशाचा घेऊ शकता. ओके, सो कॅपिटल एल म्हणजे असतं ओरिजिनल लेंथ ऑफ वायर. वाय म्हणजे असतं यंग्स मॉड्युलस. इज दॅट क्लिअर? येस. कॅपिटल एफ म्हणजे काय असतं बाळांनो, टोटल फोर्स. काय बोललो मी सांगा, टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी म्हणजे मॅक्सिमम फोर्स. लक्षात ठेवा, कुठला फोर्स आहे, मॅक्सिमम फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी. या बॉडीवर अप्लाय केला मॅक्सिमम फोर्स आहे. आणि या बॉडीवर फोर्स अप्लाय केल्यामुळे या बॉडीचं काय झालं सांगा, इलॉंगेशन झालं. काय झालं बोला, इलॉंगेशन. सो स्मॉल एल म्हणजे असतं इलॉंगेशन. आणि दॅट इलॉंगेशनलाच म्हणतो आपण चेंज इन लेंथ. काय म्हणतो बोला आपण, चेंज इन लेंथ. चेंज इन काय, लेंथ. त्या बॉडीची लेंथ काय झाली सांगा, चेंज झाली. आता इकडे लक्ष द्या, थोडं डिटेलमध्ये सांगतो. लक्ष द्या बाळांनो, आपला एक्सपेरिमेंट कुठून सुरू झाला रे, आपला एक्सपेरिमेंट इथून सुरू झाला, या पॉईंटपासून. बरोबर आहे. इथून ड्युरिंग इलॉंगेशन ऑफ वायर, त्या वायरला मी इलॉंगेट करत होतो, फोर्स अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करत होतो. सांगा, माझ्या शोल्डरवर ताण कमी होत होता की वाढत होता? म्हणजे याचा अर्थ मी तरी वायर इलॉंगेट करत होतो, म्हणजे आय एम गोइंग टू डू एक्स्ट्रा वर्क ऑन द वायर. मी वायरवर काय करत होतो, एक्स्ट्रा वर्क करत होतो. लक्षात ठेवा. तर बाळांनो, इथे या बॉडीवर जेव्हा बॉडी इथे होती तेव्हा बॉडी इक्विलिब्रियमला होती. जेव्हा इक्विलिब्रियमला होती तेव्हा बॉडीवर कुठल्या प्रकारचा फोर्स अप्लाय झालेला नव्हता. तर या बॉडीवर जर का बघितलं, तर या बॉडीवर जर का विचारलं तर फोर्स किती आहे, तर फोर्स 0 आहे. आणि जर का बॉडीवर फोर्स 0 आहे तर बॉडीचं इलॉंगेशन किती आहे सांगा, इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ. सो इलॉंगेशन सुद्धा किती आहे बॉडीचं सांगा, 0 आहे. फोर्स 0 तर इलॉंगेशन सुद्धा किती आहे सांगा, 0. मग आता मला हे सांगा, फोर्स वाढला, इलॉंगेशन वाढलं, फोर्स वाढला, इलॉंगेशन वाढलं, फोर्स वाढला, इलॉंगेशन, फोर्स वाढला, इलॉंगेशन, फोर्स वाढला, इलॉंगेशन, फोर्स वाढला, इलॉंगेशन, फोर्स वाढला, इलॉंगेशन. त्याच्या इलॅस्टिक लिमिटपर्यंत आलं. कुठल्या लिमिटपर्यंत, इलॅस्टिक. इलॅस्टिक लिमिट म्हणजे समजते का, बस याच्यानंतर मी वायरवर फोर्स वाढवू शकत नाही. जर का वाढलं तर तिचं काय होईल, परमनंट डिफॉर्मेशन. आणि सोडला तर तिची इलॅस्टिक प्रॉपर्टी जसच्या तशी राहील. आपल्याला बॉडीला खराब नाही करायचं, एक्सपेरिमेंट करायचे, शिकायचे आर्टिकल्स. तर त्याच्या इलॅस्टिक लिमिटपर्यंत मी त्याला खेचलं. जेव्हा इलॅस्टिक लिमिटपर्यंत खेचलं म्हणजे याचा अर्थ या पोझिशनवर वायरवर अप्लाय होणारा फोर्स हा मिनिमम फोर्स आहे की मॅक्सिमम फोर्स आहे, मॅक्सिमम फोर्स. आणि तो टोटल फोर्स किती आहे सांगा, कॅपिटल एफ. किती आहे सांगा, कॅपिटल एफ. आणि त्या केसमध्ये बॉडीवर होणारं इलॉंगेशन काय सांगा, या केसमध्ये बॉडीवर होणारं इलॉंगेशन मिनिमम इलॉंगेशन आहे की मॅक्सिमम इलॉंगेशन आहे, मॅक्सिमम इलॉंगेशन. आणि मॅक्सिमम इलॉंगेशन किती आहे सांगा, स्मॉल एल. किती आहे बोला, स्मॉल एल. लक्षात ठेवा, ते स्मॉल एल इलॉंगेशन आहे. जसं फॉर एक्झाम्पल वायरची ओरिजिनल लेंथ आहे 5 मीटर आणि तिचं इलॉंगेशन झालं 5 मिलीमीटरचं. 5 मिलीमीटरचं म्हणजे त्याची ऑलरेडी ओरिजिनल लेंथ 5 मीटर आहे आणि तो कितीने वाढला, 5 मिलीमीटरनी वाढला. तर ते 5 कुठे दाखवाल तुम्ही, इथून त्याचं इलॉंगेशन सुरू झालं, मग 1 मिलीमीटर वाढला, 2 मिलीमीटर वाढला, 3 वाढला, 4 वाढला आणि इथं एक्झॅक्ट 5 झाला. म्हणजे तुम्ही जे लिहिता इलॉंगेशन 5 मिलीमीटर ते कुठे असते, स्टार्टिंग पॉईंट, मिडल पॉईंट की लास्ट पॉईंट, लास्ट पॉईंट. हे बघा लास्ट पॉईंटला इलॉंगेशन दाखवलं 5 मिलीमीटर. एक्झॅक्टली यार, इलॉंगेशन इथून सुरू झालं 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटरनी वाढला, 3 वाढला, 4 वाढला आणि सगळ्यात शेवटी इथं 5 वाढला. बस हे फायनल आहे. जेव्हा तुम्ही इलॉंगेशन लिहिता 5 मिलीमीटर की वायर 5 मिलीमीटरनी वाढला तर ते कुठं दाखवायचं, फर्स्ट पॉईंट, मिडल पॉईंट की लास्ट पॉईंट. इथं इलॉंगेशन संपलं. आता तिथं ते 5 मिलीमीटर झालं. तुम्ही जर मला सर इथं दाखवा, नाही, इथं तिचं फक्त 2 किंवा 3 मिलीमीटरच झालं होतं. इथं तिचं एक्झॅक्ट 5 मिलीमीटर झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, जेव्हा फोर्स 0 असतो तेव्हा इलॉंगेशन किती असते, 0. जेव्हा फोर्स मॅक्सिमम असतो तेव्हा इलॉंगेशन किती असते सांगा, मॅक्सिमम. आणि मॅक्सिमम इलॉंगेशन किती आहे सांगा, स्मॉल एल.
ते कुठे दाखवायचं, फर्स्ट पॉईंट की लास्ट पॉईंट, लास्ट पॉईंट, करेक्ट आहे. आणि इन बिटवीन दॅट म्हणजे 0 to f मध्ये फोर्स हे सडनली इन्क्रीज होत आहे की ग्रॅज्युअली इन्क्रीज होत आहे, ग्रॅज्युअली इन्क्रीज होत आहे. काय होत आहे, ग्रॅज्युअली. इट माइट बी पॉसिबल, जर का मी सपोज लिहिलं इन बिटवीन दॅट की तुमचा फोर्स स्मॉल एफ होता, काय होता, स्मॉल एफ, म्हणजे याचा अर्थ सपोज इथं फोर्स होता, इथं फोर्स किती होता, तर साधी गोष्ट आहे, इथं फोर्स 0 आहे म्हणून इलॉंगेशन 0 आहे, इथं फोर्स 10 न्यूटन आहे म्हणून इलॉंगेशन काहीतरी असणार आहे. सांगा इथं इलॉंगेशन किती असणार आहे, एवढं इलॉंगेशन हे 0 पेक्षा जास्त आहे, एल पेक्षा काय कमी आहे, मग ते कदाचित इलॉंगेशन त्या पोझिशनला काय 0 आहे, एल आहे की एक्स आहे, एक्स व्हॅल्यू किती आहे सांगू शकत नाही, पण मी गॅरंटी घेतो कोणापेक्षा जास्त आणि कोणापेक्षा कमी. ओके, आता एफ ची व्हॅल्यू किती आहे सांगा, तो फोर्स कॅपिटल एफ घेतला की स्मॉल एफ घेतला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅपिटल एफ अँड स्मॉल एफ सांगा. सांगा या पॉइंटला फोर्स किती आहे 0, या पॉइंटला फोर्स किती आहे कॅपिटल एफ म्हणजे मिनिमम की मॅक्सिमम. मग आता हा फोर्स किती आहे सांगा स्मॉल एफ. दाखवायचं तात्पर्य वेगळं, एक कॅपिटल अल्फाबेट स्मॉल अल्फाबेट, याचा अर्थ काय की हा फोर्स 0 पेक्षा आणि कॅपिटल एफ पेक्षा. कारण जेव्हा जेव्हा जसं स्प्रिंग मध्ये सांगितलं होतं मी, जेव्हा जेव्हा मी मीन पोझिशनवर जातो आणि बॉडीला खेचतो तर मला हे सांगा माझ्या शोल्डरवरचा ताण वाढत जातो की कमी होत जातो, वाढत जातो, करेक्ट आहे. इलॉंगेशन कमी होत जाते की वाढत जाते, वाढत जाते. मी अप्लाय केला फोर्स कमी होत जातो की वाढत जातो, वाढत जातो. इथं फोर्स 0 होता, इलॉंगेशन 0, फोर्स वाढत गेला, इलॉंगेशन वाढत गेलं. या पॉइंटला इलास्टिक लिमिटला फोर्स मॅक्सिमम आणि इलॉंगेशन सुद्धा मॅक्सिमम. आर गेटिंग? येस. पुन्हा एकदा, फोर्स 0 असेल तर इलॉंगेशन 0, फोर्स कॅपिटल एफ असेल मॅक्सिमम, इलॉंगेशन सगळ्यात जास्त किती स्मॉल एल. आणि तुमचा जर फोर्स इन बिटवीन असेल 0 to f तर इलॉंगेशन सुद्धा किती राहील सांगा, इन बिटवीन 0 to l. मी जर म्हटलं एक्स ची व्हॅल्यू किती आहे सांगू शकत, पण कोणापेक्षा जास्त कोणापेक्षा कमी सांगा, 0 पेक्षा जास्त आणि स्मॉल एल पेक्षा कमी. स्मॉल एफ ची व्हॅल्यू किती, कोणापेक्षा जास्त कोणापेक्षा कमी सांगा, 0 पेक्षा जास्त आणि कॅपिटल एफ पेक्षा कमी. इज दॅट क्लिअर? येस. बघा चला बोला, कॅपिटल एल म्हणजे काय असतं, ओरिजिनल लेंथ ऑफ वायर. वाय म्हणजे काय असतं, यंग्स मॉड्युलस. एफ म्हणजे काय असतं, टोटल फोर्स. स्मॉल एल म्हणजे काय असतं, इलॉंगेशन. से येस? येस. आता बाळांनो इथे लिहू शकता, ॲज वी नो, सांगा ॲज वी नो, काय माहिती आपल्याला यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो. सो वाय इज इक्वल्स टू किती असतं, एफ इंटू कॅपिटल एल डिवाइड बाय ए इंटू किती असतं, स्मॉल एल. शिकलोय का सांगा आपण. कॅपिटल वाय म्हणजे असतं यंग्स मॉड्युलस. व्हॉट्स द फॉर्म्युला ऑफ यंग्स मॉड्युलस बोला, एफ इंटू कॅपिटल एल डिवाइड बाय ए इंटू स्मॉल एल, एफ इंटू कॅपिटल एल डिवाइड बाय ए इंटू स्मॉल एल. ओके, शिकलोय आपण हे. ओके, आता मला याचा स्मॉल एल ची व्हॅल्यू पाहिजे किंवा एफ ची व्हॅल्यू पाहिजे. मी एफ ची व्हॅल्यू कशी काढेल, तर डिवाइड मधला ए एल मल्टिप्लाइड मध्ये जाईल. ओके, आता मग काय होईल, हा वाय आहे, डिवाइड मधला ए एल मल्टिप्लाइड मध्ये घ्या. सो व्हॉट यू कॅन से हिअर देर इज अ वाय, डिवाइड मधला ए एल मल्टिप्लाइड मध्ये घेतला. ओके, इज इक्वल्स किती असतं, एफ एफ इंटू कॅपिटल एल, एफ इंटू कॅपिटल एल. बघून घ्या, वाय आहे, ए इंटू स्मॉल एल मल्टिप्लाइड मध्ये आला, एफ इंटू कॅपिटल एल. आता काय करायचं, वाय इथे करू शकता ए इंटू करू शकता स्मॉल एल डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ इज इक्वल्स टू एफ. सो एफ म्हणजे काय असतं बोला, वाय इंटू ए इंटू स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल एल. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. किंवा चला हा घेतलं इक्वेशन नंबर 1, हा झाला एफ. सांगा तो फोर्स कुठला आहे, कॅपिटल एफ आहे की स्मॉल एफ फोर्स आहे, कॅपिटल आहे. कॅपिटल एफ म्हणजे काय, 0 फोर्स की मॅक्सिमम फोर्स, मॅक्सिमम फोर्स झालेलं, मॅक्सिमम फोर्स साठी झालेलं इलॉंगेशन. स्मॉल इलॉंगेशन आहे की लार्ज इलॉंगेशन आहे, लार्ज इलॉंगेशन कुठला आहे, एक्स आहे की एल आहे, एल आहे. इज दॅट क्लिअर? येस. आता बाळांनो मला हे सांगा, माझा एक्सपेरिमेंट सुरू झाला इथून, माझा एक्सपेरिमेंट संपला इथे. इलॉंगेशनच्या बाबतीत माझा एक्सपेरिमेंट सुरू झाला इथून आणि माझा एक्सपेरिमेंट संपला इथे. पण इन बिटवीन दॅट सांगा, कॅपिटल एफ हा फोर्स कोणापेक्षा जास्त आहे आणि कोणापेक्षा कमी आहे बोला, आणि स्मॉल एक्स हे इलॉंगेशन कोणापेक्षा जास्त आहे आणि कोणापेक्षा कमी आहे सांगा. आता लक्षात द्या. ओके, इथे लिहू शकता, इन बिटवीन 0 to capital F, 0 to capital F, 0 to capital F. Okay, if force is small f, force is small f. In between 0 to capital F, 0 to capital F मध्ये जर का फोर्स स्मॉल एफ असेल, काय असेल स्मॉल एफ, तर तुमचं इलॉंगेशन किती असेल सांगा या फोर्ससाठी. 0 असणार आहे, एल असणार आहे की एक्स असणार आहे बोला, एक्स. इलॉंगेशन सगळ्यांनी लक्ष द्या, इलॉंगेशन विल बी सांगा किती आहे, एक्स. ओके, मग आता मला हे सांगा, साधी गोष्ट जास्त डोकं लावायची गरज नाही. फोर्स कुठला, एफ आहे की कॅपिटल एफ आहे. कॅपिटल एफ असेल तर इलॉंगेशन किती आहे, मॅक्सिमम किती आहे, एल. पण तोच फोर्स जर का स्मॉल एफ असेल, काय असेल, तर तुमचं इलॉंगेशन काय राहणार आहे, स्मॉल एल असणार आहे की एक्स असणार आहे, एक्स. तिथं असतं वाय इंटू ए डिवायडेड बाय काय असतं, कॅपिटल एल. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 2. किंवा हे लक्षात ठेवा, थोडं ताण पडेल डोक्यावर, हां लक्ष द्या. ताण अजून पडणारच नाही, अजून सुरू होईल ताण. ओके, नवीन टर्म येणार आहे, हे समजलं का इथपर्यंत सांगा. सगळ्यात पहिले आपण यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला यूज केला, कुणाचा,
यंग्स मॉड्युलसचा तो फॉर्म्युला इकडे तिकडे फिरवला आणि एफ ची व्हॅल्यू फाइंड केली. बरोबर आहे. सांगा इक्वेशन नंबर 1 मध्ये जो एफ आहे तो स्मॉल फोर्स आहे की कॅपिटल एफ फोर्स आहे? कॅपिटल एफ फोर्स म्हणजे काय असतं? लार्ज फोर्स की स्मॉल फोर्स? लार्ज फोर्स साठी झालेलं इलॉंगेशन किती आहे? एक्स आहे की एल आहे? बोला. स्मॉल एल आहे. से यस. यस. आता मला हे सांगा तो जर फोर्स स्मॉल एफ असेल काय असेल? मग त्यासाठी झालेलं इलॉंगेशन एल आहे की एक्स आहे? म्हणजे त्याच फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये मॉडिफाय केलं. जिथं कॅपिटल एफ आहे तिथं काय लिहिलं? स्मॉल एफ. आणि जिथं एल आहे तिथं काय लिहिलं सांगा? एक्स. ओके. सो व्हॉट इज एफ? स्मॉल एफ म्हणजे काय असतं? फोर्स की स्मॉल फोर्स? फोर्स की स्मॉल फोर्स? आता इकडे लक्ष द्या बाळांनो. मला हे सांगा का रे तुम्ही वायरला काय करताय? इलॉंगेट करताय. स्वतः वायर इलॉंगेट होत आहे की आपल्याला कष्ट घ्यायचे आहे? कष्ट घ्यायचे आहे. कारण की इलास्टिक बॉडी स्वतःहून कधीच इलॉंगेट होत. तिला इलॉंगेट करताना एक्स्ट्रा वर्क इज टू बी डन. करेक्ट आहे. मग ते एक्स्ट्रा वर्क किती असेल? सगळ्यांनी लक्ष द्या. हाऊ मच अमाउंट ऑफ वर्क इज टू बी डन? एव्हरीवन नोज व्हॉट इज वर्क. वर्क इज इक्वल्स टू असतं बाळांनो फोर्स. काय? फोर्स इंटू काय असतं? डिस्प्लेसमेंट. लक्ष द्या नवीन आहे. वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मला हे सांगा तुमचा फोर्स किती आहे? स्मॉल एफ. किती आहे? स्मॉल एफ. समजा तुमचं डिस्प्लेसमेंट घेतलं मी डीएक्स. काय घेतलं सांगा? डीएक्स. डीएक्स म्हणजे लार्ज डिस्प्लेसमेंट की स्मॉल डिस्प्लेसमेंट? स्मॉल डिस्प्लेसमेंट. मग सर स्मॉल डिस्प्लेसमेंट कुठलं? तर अजूनही तुम्ही घेऊ शकता. हां सर अजून याच्या पुढचं घेतलं अजून डिस्प्लेसमेंट अजून. कारण कसं आहे फोर्स मी नेहमी ग्रॅज्युअली वाढवतच आहे. तर बॉडीचा डिस्प्लेसमेंट सुद्धा हळूहळू कमी होणार की जास्त होणार? जास्त होणार. मग इथून इथपर्यंत मी एक्स वर आलो. मग अजून जर का थोडं डिस्प्लेसमेंट केलं तर अजून बॉडीचा डिस्प्लेसमेंट वाढलं. समजा डीएक्स झालं. किती झालं बोला? डीएक्स. सांगा डीएक्स म्हणजे लार्ज डिस्प्लेसमेंट की स्मॉल डिस्प्लेसमेंट? मग आता लक्षात ठेवा. लक्षात ठेवा काय असतं नवीन आहे तुमच्यासाठी. ओके. जर का तुमचं डिस्प्लेसमेंट स्मॉल असेल तर तुमचं वर्क सुद्धा लार्ज असेल की स्मॉल असेल सांगा? स्मॉल. आणि वर्क मग कशाने दाखवू? डब्ल्यू ने दाखवू की डीडब्ल्यू ने दाखवू? बोला. डीडब्ल्यू. डब्ल्यू ने की डीडब्ल्यू ने? बोला. डीडब्ल्यू. So work is equals to as the force into displacement. If your displacement is small, your work is also small. So dW is equals to किती असतं? F K F into dx. F into dx. चला या F ची व्हॅल्यू टाकून द्या इथं. सांगा dW is equals to किती असतं? स्मॉल F ची व्हॅल्यू बोला. Y into A into X upon L into किती असतं बोला? dx. चला टाका. सांगा काय होईल? सो गाइस dW म्हणजे असतं स्मॉल वर्क. dW म्हणजे असतं स्मॉल आहे. स्मॉल वर्क आहे y into A x upon L. बरोबर आहे? इंटू किती आहे सांगा? डी की dx? dx. हे बघा dw इज इक्वल्स टू dx आहे. स्मॉल एफ ची व्हॅल्यू टाकली. ओके. आता तुम्ही मला हे सांगा dw इज अ लार्ज वर्क की स्मॉल वर्क? स्मॉल वर्क. व्हॉट वी हॅव टू फाइंड अ टोटल वर्क? व्हॉट वी हॅव टू फाइंड? टोटल वर्क. कारण की आपल्याला वायर इलास्टिक लिमिट पर्यंत इलॉंगेट करायचं आहे. तर मला टोटल वर्क काढायचं आहे. आता मी काढलेलं वर्क हे लार्ज वर्क आहे की स्मॉल वर्क आहे? स्मॉल वर्क. स्मॉल वर्क म्हणजे मी इलास्टिक लिमिट पर्यंत पोहोचलो की अजून पोहोचायचो आहे? अजून पोहोचायचो आहे. लक्षात ठेवा. करेक्ट आहे. ओके. मग आता मला हे सांगा इफ आय वॉन्ट टू फाइंड अ टोटल वर्क. ए घाबरू नका मी आहे. ए घाबरू नका मी आहे. लक्ष द्या. डीडब्ल्यू म्हणजे काय असतं? लार्ज वर्क की स्मॉल वर्क? स्मॉल वर्क. डीडब्ल्यू म्हणजे काय असतं? लार्ज वर्क की स्मॉल वर्क? स्मॉल वर्क. मोठा वर्क की छोटा वर्क? छोटा 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 वर्क. आणि छोट्याचं घ्यायचं इंटिग्रेशन. मी नाही काय करू शकत. नवीन आहे तुमच्यासाठी. फक्त लक्ष द्यायचं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. सर ते साप काय काढला? अबे साप नाही ते इंटिग्रेशनची साईन आहे. छोट्याचं काय घ्यायचं? घाबरू का मी आहे. छोट्याचं काय घ्यायचं? छोट्याचं जर का घेतलं ना तर मोठा भेटतो. काय भेटतो? मोठा. बापरे बाप आज काहीतरी नवीनच माहीत झालं. छोट्याचं इंटिग्रेशन घेतलं की मोठा भेटतो. सांगा डीडब्ल्यू काय असतं? वर्क की स्मॉल वर्क? त्याचं काय घ्यायचं? तर काय भेटतं? टोटल वर्क भेटतो. मोठा भेटतो म्हणजे टोटल वर्क. टोटल वर्क कशाने डिनोट करतात? डब्ल्यू. आता एवढं ठीक आहे. एवढं नॉलेज तुमच्या पुरतं ठीक आहे. 12वी तर खूप डिटेलमध्ये समजेल. इंटिग्रेशन एक 32 मार्काचा टॉपिक आहे 12वी मॅथ्समध्ये. ओके. 2.5 महिने लागतो शिकवायला. 1005 न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेणार मी आपल्या क्लासच्या मुलांची. किती? 1005. 1005 न्यूमेरिकल्स क्लासरूममध्ये सॉल्व्ह करून घेणार. ओके. एस बस असू द्या. बाईवाले का बरं डोक्यात हात ठेवताय? हां ठीक आहे. हां ठीक आहे. आता एक लक्ष द्या. तुम्हाला अजून एक चांगल्या पद्धतीने शिकू का? लक्ष द्या. तुम्हाला आठवत असेल कदाचित आठवत असेल बघा तुमची मेमरी किती स्ट्रॉंग आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल मी मॅथमॅटिकल लॉजिक मॅथमॅटिकल मेथड जो टॉपिक आहे माझ्या आधीचा त्याचं शेवटचं लेक्चर काय घेतलं होतं? ऑपरेशन्स घेतले होते मॅथ्सचे. माहिती आहे? 2 नाव होते डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. आठवते का? डेरिव्हेटिव्ह सांगितलं होतं. लार्ज क्वांटिटीचं कन्व्हर्जन जर का स्मॉल क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर आपण काय घेतो? डेरिव्हेटिव्ह. काय घेतो? आणि असं एक एक्झाम्पलही दिलं होतं. छोकरे इधर ध्यान दे. इकडे लक्ष दे. ओके. असं एक एक्झाम्पल दिलं होतं की तुम्हाला व्हॉल्यूम दिली आहे तुम्हाला लेन काढायची आहे.
म्हणजे लार्ज क्वांटिटीचं कन्व्हर्जन स्मॉल क्वांटिटी मध्ये करायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह. काय घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह. एक्झॅक्टली उलटी ऍक्शन असते. स्मॉल क्वांटिटीचं कन्व्हर्जन लार्ज क्वांटिटी मध्ये काढायचं असेल तर त्याला म्हणतात इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन म्हणजे काय असतं? इट इज अँटी डेरिव्हेटिव्ह. काय? अँटी डेरिव्हेटिव्ह. जे डेरिव्हेटिव्ह करतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट इंटिग्रेशन करतो. सर डेरिव्हेटिव्ह काय करतो? डेरिव्हेटिव्ह लार्ज क्वांटिटीचं कन्व्हर्जन डेरिव्हेटिव्ह मोठ्याचं छोटं करतो आणि इंटिग्रेशन छोट्याचं मोठं करतो. करेक्ट आहे? तुम्हाला एक सांगतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचं कधी पटत? कारण की दोघांची ऍक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे. याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो, लक्षात द्या. कसं लक्षात ठेवायचं? डीडब्ल्यू म्हणजे काय असतं? लार्ज वर्क की स्मॉल वर्क? छोट्याचं घेतलं, छोट्याचं घेतलं, छोट्याचं मोठं नाही घेतलं. हां, छोट्याचं घेतलं तर मोठा मिळाला. ठीक आहे? कसं लक्षात ठेवायचं? हां, तुम्ही लहान पोर आहे म्हणून सांगतो. हां, लक्ष द्या. सपोज एक बेबी आहे. बेबी कोण आहे? बेबी. एक बेबी आहे. बेबी बच्चा. ओके, त्याच्या बॉडीत घुसला व्हायरस. काय केला? व्हायरस. यु नो व्हायरस. त्याची बॉडी खराब झाली, तब्येत खराब झाली. मग आपण त्याला घेऊन जातो डॉक्टरांकडे. डॉक्टर त्या तोंडात टाकतात औषध म्हणजे अँटीव्हायरस. काय? अँटीव्हायरस. काय टाकतात सांगा? अँटीव्हायरस. म्हणजे अँटीव्हायरस काय करतो? व्हायरसच्या एक्झॅक्टली अपोजिट काम करतो आणि तो अँटीव्हायरस व्हायरसला मारतो. बच्चाला नाही मारत. कोणाला मारतो? व्हायरसला मारतो आणि बच्चा रिमेन सेम. बच्चा रिमेन्स सेम. पहिले कोण होता? पहिले कोण होता? बच्चा. नंतर बच्चा विथ व्हायरस. डॉक्टरांनी काय टाकला? अँटीव्हायरसने दोघांना मारलं का? नाही. कोणाला मारलं? व्हायरसला. आणि बच्चा रिमेन्स सेफ. सो आपल्या साध्या भाषेत डीडब्ल्यू चे इंटिग्रेशन काय असते? डब्ल्यू. याच्यापेक्षा खालच्या लेवलचा एक्झाम्पल नाही देऊ शकत मी आता. समजलाय की नाही? पुन्हा एकदा. हा, डब्ल्यू म्हणजे कोण? बच्चा. डीडब्ल्यू म्हणजे कोण? बच्चा विथ व्हायरस. डॉक्टरने काय टाकला? अँटीव्हायरस. इंटिग्रेशन. इंटिग्रेशन इज अँटी डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट. ओके, अँटीव्हायरस कोणाला मारतो? व्हायरसला. हू रिमेन सेफ? बच्चा. मग पहिले बच्चा असता होता डब्ल्यू. अरे ओके नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं डीडब्ल्यूचं इंटिग्रेशन घेतलं तर काय राहतो सांगा? डब्ल्यू राहतो. म्हणजे छोट्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय राहतो? मोठा. से यस. से यस. आवाज नको आहे. हां बाळांनो, आत्ता डेरिव्हेशन सुरू झाला. हां, प्लीज प्लीज इथपर्यंत पेशन्स थोडे. पुढचे 5 मिनिटं तुम्ही ठेवले की जिंकलेच. ओके, डब्ल्यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ए डीडब्ल्यू. व्हॉट इज डीडब्ल्यू? टाका डीडब्ल्यूची व्हॅल्यू. हां, डीडब्ल्यूची व्हॅल्यू वाय ए एक्स अपॉन एल इंटू डी एक्स. आता लक्ष द्या सगळ्यांनी, मला हे सांगायचं या डेरिव्हेशनमध्ये एक्स कोण आहे? या डेरिव्हेशनमध्ये एक्स कोण आहे? इलॉंगेशन की स्मॉल इलॉंगेशन? जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन घेता तेव्हा टाकावं लागतात लिमिट. काय टाकावं लागतात? जिथून तुमचा एक्सपेरिमेंट सुरू झाला आणि जिथे तुमचा एक्सपेरिमेंट संपला. सांगा, एक्स म्हणजे असतं डिस्प्लेसमेंट म्हणजे इलॉंगेशन. सांगा, इलॉंगेशन सुरू कुठून झालं? इनिशियल 0 आणि फायनल किती आहे? एल की स्मॉल एल? म्हणजे फायनल लिमिट, अप्पर लिमिट, लोअर लिमिट. तर लक्षात ठेवा. ओके, ह्या न्यूमेरिकलचा व्हेरिएबल आहे एक्स. एक्स म्हणजे असतं इलॉंगेशन आणि इलॉंगेशनची सुरुवात कुठून झाली? 0 आणि इलॉंगेशन संपणार केव्हा सांगा? स्मॉल एलला. म्हणजे ही झाली माझी लोअर लिमिट आणि ती काय झाली माझी सांगा? अप्पर लिमिट. काय झाली? अप्पर लिमिट. करेक्ट आहे? सांगा, इलॉंगेशनची सुरुवात कुठून झाली? 0 आणि इलॉंगेशन संपेल कुठे सांगा? स्मॉल एलला. पुढे स्मॉल एल. जेव्हा एक्सपेरिमेंट सुरू केला तेव्हा इलॉंगेशन 0 होतो. जेव्हा एक्सपेरिमेंट संपला तेव्हा इलॉंगेशन स्मॉल एल होतं. लोअर लिमिट, अप्पर लिमिट. से यस. यस. आणि मधातलं किती होतं? एक्स. मधातलं किती होतं? एक्स. म्हणजे एक्सची सुरुवात इथून झाली आणि एक्सचा एंड इथं झाला. एक्झॅक्टली. एक्सची व्हॅल्यू किती आहे मी सांगू शकत? 0 पेक्षा जास्त आहे, एल पेक्षा कमी आहे. संपलं. संपलं. लक्ष द्या आता, जिंकले तुम्ही. हां, डब्ल्यू इज इक्वल्स टू किती असतं? वाय ए एल. वाय ए एल इज अ कॉन्स्टंट. गेट आउटसाइड. इंटिग्रेशन ऑफ 0 टू एल एक्स इंटू डी एक्स. वाय एल, वाय अपॉन एल इज अ कॉन्स्टंट. गेट आउटसाइड. इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डी एक्स. सांगा, एक्सच्या डोक्यावर काही नाही म्हणजे किती असतं? 1. एक्सच्या डोक्यावर काही नाही म्हणजे किती असतं? 1. आणि आता एक इंटिग्रेशनचा अतिशय सुंदर एक फॉर्म्युला आहे, कोणी विसरू नका. खूप सुंदर फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे आता. लक्ष द्या. ए जिंकले जिंकले जिंकले. लक्ष द्या. हां, जिंकलेच तुम्ही आता. हा फॉर्म्युला ज्याला आला तो संपला म्हणजे जिंकला. हां, लक्ष द्या. फॉर्म्युला काय? ए फॉर्म्युला काय? इकडे बघा. ऐ हां, इंटिग्रेशन ऑफ एक्स एस टू द पॉवर एन इंटू डी एक्सचा फॉर्म्युला काय असतो? हे बा,
इंटिग्रेशन ऑफ एक्स एस टू द पॉवर एन इंटू डीएक्स कंपेअर केलं तर यांची व्हॅल्यू किती आहे सांगा 1 आहे. सांगा इंटिग्रेशन ऑफ एक्स एस टू द पॉवर एन इंटू डीएक्स चा फॉर्म्युला काय असतो एक्स एस टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. सर अजून चौथा राऊंड बाकी आहे. ठीक आहे समजताय का? हा सांगा काय फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स एस टू द पॉवर एन इंटू डीएक्स चा फॉर्म्युला काय असतो बोला एक्स एस टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. से यस. चला फॉर्म्युला इथं अप्लाय करा. चला फॉर्म्युला अप्लाय करा. चला हा फॉर्म्युला अप्लाय करा. चला फॉर्म्युला अप्लाय करा. चला फॉर्म्युला अप्लाय करा. चला फॉर्म्युला अप्लाय करा. हा W इज इक्वल्स टू बाय का बाय y इंटू ए अपॉन किती असतं एल इंटू ओ एक्स एस टू द पॉवर एन चा फॉर्म्युला कंपेअर करून सांगा जिथे ए नाही तिथे कोण आहे मग सांगा आन्सर काय होईल. हा एक्स एस टू द पॉवर बोला 1 प्लस 1 1 प्लस 1 बरोबर. ओके आलेल्या आन्सरला इंटिग्रेशनच्या आलेल्या आन्सरला हे इंटिग्रेशनचा आन्सर नाही ऑलरेडी पहिलेच होतं बाहेर. इंटिग्रेशनचं जे आलेला आन्सर आहे त्याला लावायच्या लिमिट पहिले लावायची लोअर लिमिट वर लावायची अप्पर लिमिट खाली लावायची लोअर लिमिट वर लावायची अप्पर लिमिट आलेल्या आन्सरला खाली लावायची अप्पर लिमिट वर लावायची लोअर लिमिट. समजताय का? हे फक्त इंटिग्रेशनचं आन्सर झालं पण याला लिमिट होत्या विसरू नका. लोअर लिमिट अप्पर लिमिट लोअर लिमिट अप्पर लिमिट लोअर लिमिट लोअर म्हणजे खालची अप्पर म्हणजे वरची. से यस जिंकले तुम्ही. हा लक्ष द्या y इंटू ए अपॉन किती असतं एल. हा एक्स एस टू द पॉवर 1 प्लस 1 2 अपॉन 2 0 1 प्लस 1 1 प्लस 1 एक्स वर अपॉन 2. से यस से यस से यस से यस. आता बघा शेवटची स्टेप W इज इक्वल्स किती असतं y इंटू ए अपॉन किती असतं एल इन ब्रॅकेट. आता लिमिट कशा टाकायच्या जिथे व्हेरिएबल जिथे तिथं पहिले टाकायची अप्पर लिमिट. सांगा जिथं व्हेरिएबल कोण आहे या ब्रॅकेटचा एक्स तिथं टाका पहिले अप्पर लिमिट किती आहे सांगा एल. मग एक्सच्या ठिकाणी एल म्हणजे किती येईल एल के एल स्क्वेअर कारण एक्स नाही एक्स स्क्वेअर आहे एक्सच्या ठिकाणी एल टाका एल के एल स्क्वेअर एल स्क्वेअर बाय 2. अरे ओके नाही एल स्क्वेअर एल स्क्वेअर एल स्क्वेअर बाय 2 बरं. से यस म्हणजे जिथे व्हेरिएबल तिथं पहिले टाकली अप्पर लिमिट माय जिथे व्हेरिएबल तिथे टाकायची लोअर लिमिट. सांगा लोअर लिमिट किती आहे लोअर लिमिट किती आहे ए बैताड्या लक्ष दे रे. काय संक्रांतीच्या प्रोग्रामला आला काय वांद्या वान. हा लक्ष दे रे. हा जिथं व्हेरिएबल आहे तिथं पहिले टाकली अप्पर लिमिट बरोबर आहे. ओके म्हणजे जिथे एक्स आहे तिथे काय टाकली एल एल स्क्वेअर डिवाइड बाय 2 मायनस जिथे व्हेरिएबल आहे तिथे टाकायची लोअर लिमिट. सांगा लोअर लिमिट किती आहे अरे बोलाले एक्सच्या ठिकाणी 0 0 स्क्वेअर बाय 2. समजलाय का सांगा. कोणाला नसेल समजलं तर आत्ताच विचारा. चला लवकर विचारू काय काय काहीच समजत आहे. काय डाऊट एवढं भारी शिकू तुम्ही एवढं भारी शिकवतो समजतो. हा ए समजलाय काहीच नाही तिकडे ए बरं फिजिक्स सुरू आहे की मॅथ्स नशीब माझं. हां हां अबे समजलाय कसा फिजिक्स. हां हां खरंच इकडे हां हां हे बाई समजलाय जिथं व्हेरिएबल आहे एक्स तिथं पहिले अप्पर लिमिट म्हणजे एक्सच्या ठिकाणी एल एल स्क्वेअर बाय 2 मायनस जिथं व्हेरिएबल आहे तिथं काय टाकायची लोअर लिमिट. सांगा लोअर लिमिट किती आहे 0 स्क्वेअर बाय 2. हे काय झालं. मग आता काय राहिलं सांगा y इंटू ए इंटू एल एल स्क्वेअर बाय 2 0 स्क्वेअर बाय 2 म्हणजे 0. तर लक्ष द्या काय राहिलं y इज इक्वल्स टू एल y इंटू ए इंटू एल इथं किती असतं सांगा एल स्क्वेअर बाय 2 आणि मायनस किती असतं 0. 0 स्क्वेअर म्हणजे 0 0 डिवाइड बाय एनिथिंग 0 लिहायची गरज नाही. झालं संपलं. किती हुशार बाळांनो. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. खरंच कुठल्या बॅचमध्ये शिकवत नाही बरं हे डेरिव्हेशन मी फक्त तुमच्या बॅचमध्ये यावर्षी रीज घेतली आहे शिकवायची. पण खरंच आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. खरंच काहीतरी पुण्य केलं असेल मी तुम्ही भेटले मला. ओके लक्षात एल स्क्वेअर डिवाइड बाय 2 बरोबर आहे. ओके अरे ओके नाही येस. सो डब्ल्यू इज इक्वल्स टू किती असतं y इंटू ए डिवाइड बाय एल. से यस इथं करायचं 1/2 काय करायचं 1/2 आणि कोण आहे एल के एल स्क्वेअर एल स्क्वेअरला करायचं एल इंटू एल एल इंटू एल स्क्वेअर. अरे ओके नाही मग सर असं का करता हो तुमच्याकडे काय येणार थोडी मी तुला कुठेतरी बघितलं होतं ग. ए
तुला कुठेतरी बघल्यावर वाटते का? तुला कुठेतरी बघल्यावर वाटते का? हो सर, मी दोन्ही लॉन्च जवळ असते संध्याकाळी. हा ठीक आहे. इक्वेशन नंबर 1, तुला कुठेतरी बघल्यावर वाटते का? y इंटू ए इंटू एल अपॉन एल इज इक्वल्स टू किती असतं? एफ. अरे गडे, y इंटू ए इंटू एल अपॉन एल म्हणजेच किती असतं? एफ. 1/2 नाही आहेत त्याच्यात, 1/2 नाही आहेत. चला तुम्ही नाही त्याच्यात, आम्हीच होतो तिथे. 1/2 सांगा तुला कुठेतरी बघितलं, समजलं काय? एल स्क्वेअरचं एल इंटू एल का बरं केलं? कारण एक एल याच्यात टाकला तर हे सगळं किती झालं? एफ. आणि इंटू काय सांगा? एल. लागली तर लिहून टाका, फ्रॉम 1. खतम. तुमच्या लक्षात राहील कुठनं आणलं. इज दॅट क्लिअर? येस. या एल स्क्वेअरला काय केलं? एल इंटू एल. हा 2 इथे होता, हे 2 डिवाइडमध्ये कुठे लिहू शकतो, आणि हा एल आहे बाळांनो. हां ओके. आता मला हे सांगा, एव्हरी वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड एज काय? पोटेन्शियल एनर्जी. एव्हरी वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी अँड दॅट एनर्जी इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू किती असतं? 1/2 किती? एफ के एफ इंटू एल. एफ इंटू एल. अँड दॅट पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो कॉल्ड एज, कमॉन काय म्हणतात सांगा? स्ट्रेन एनर्जी. काय म्हणतो बोला? स्ट्रेन एनर्जी. काय? स्ट्रेन एनर्जी. सो गाइज ही स्ट्रेन एनर्जी इज इक्वल्स टू किती असतं? 1/2 किती असतं? एफ के एफ इंटू एल. एफ इंटू एल. एफ म्हणजे फोर्स आणि स्मॉल एल म्हणजे काय असतं? एल की इलॉंगेशन. अँड दॅट स्ट्रेन एनर्जी इज ऑल्सो कॉल्ड ॲज एस ई. स्ट्रेन एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 इथं असतं बाळा नो फोर्स इंटू किती असतं? स्मॉल एल. स्मॉल एल म्हणजे काय असतं? इलॉंगेशन. स्मॉल एल म्हणजे काय असतं? इलॉंगेशन. ओके, दिस इज कॉल्ड ॲज स्ट्रेन एनर्जी. याला आपण काय म्हणतो? स्ट्रेन एनर्जी. सो व्हॉट इज स्ट्रेन एनर्जी? स्ट्रेन एनर्जी इज इक्वल्स टू किती असतं? 1/2 किती असतं? एफ के एफ इंटू एल. एफ इंटू एल. एफ म्हणजे असतं फोर्स, हे झोपणाऱ्यांसाठी असते. हा लक्षात ठेवा. एफ म्हणजे असतं एफ 1/2 म्हणजे एफ म्हणजे असतं फोर्स आणि स्मॉल एल म्हणजे काय असतं? इलॉंगेशन. व्हॉट इट? दिस इज ऑल ओव्हर अबाउट द डेरिव्हेशन ऑफ स्ट्रेन एनर्जी. कुणाचं डेरिव्हेशन आहे? स्ट्रेन एनर्जी. पण अजून हे संपलेलं नाही, याला थोडं मॉडिफाय करा. लक्ष द्या, अति शहाणपणा मी करून देतो तुम्हाला त्याच्यात. लक्ष द्या. ओके, लक्ष द्या. नेक्स्ट बाळांनो, मी जर बोललो हां व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ वायर, वायरचा व्हॉल्यूम काय असतो? का रे मला हे सांगा, वायर असा असतो हो ना? येस. वायरची व्हॉल्यूम काय असते? व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ वायर? अगदी बरोबर. बोल. वायर हा कुठल्या शेपचा असतो? सिलेंड्रिकल. अरे सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो सांगा? पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ना, आणि एच म्हणजे काय असतं? लेंथ. अरे लेंथ असते की ओरिजिनल लेंथ असतं? ओरिजिनल लेंथ. बा ओरिजिनल लेंथ. इज दॅट क्लिअर? येस. त्याची जी हाईट आहे ती हाईट म्हणजे काय? लेंथ आहे. से येस. नाही तर दुसरं कसं डोकं लावायचं मी सांगतो. व्हॉल्यूम काढायचं. ए म्हणजे कोण? एरिया. का हो? एरियाचं युनिट किती असतं? मीटर की मीटर स्क्वेअर? आणि एल म्हणजे लेंथ. लेंथचं युनिट काय असतं? मीटर. सांगा मीटर स्क्वेअर इंटू मीटर किती होईल? मीटर स्क्वेअर इंटू मीटर किती होईल? मीटर की मीटर क्यूब? मीटर क्यूब. आणि मीटर क्यूब कोणाचं युनिट आहे सांगा? व्हॉल्यूमचं. कोणाचं? व्हॉल्यूमचं. ओके. सो गाईज मीटर क्यूब कोणाचं युनिट आहे? व्हॉल्यूमचं. नेक्स्ट इथं असं लिहू शकता, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय असते? स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय असते? एनसीईआरटी काय म्हणते माहिती आहे का? स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमला म्हणतं एनर्जी डेन्सिटी. काय? एनर्जी डेन्सिटी. काय? एनर्जी डेन्सिटी. सो गाईज स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे असते एनर्जी डेन्सिटी. आणि नेमकं काय असतं? तर सरळ असतं बाळांनो, स्ट्रेन एनर्जी अपॉन काय असतं सांगा? व्हॉल्यूम. नावातच आहे स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे स्ट्रेन एनर्जी अपॉन काय असतं? बोला व्हॉल्यूम. आणि गाईज वी नो द फॉर्म्युला फॉर स्ट्रेन एनर्जी. सांगा स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला काय आला? बोला. स्ट्रेन एनर्जी किती असतं? 1/2 फोर्स इंटू इलॉंगेशन. 1/2 एफ इंटू किती असतं? स्मॉल एल. सो यू कॅन से 1/2 एफ इंटू असतं स्मॉल एल. 1/2 एफ इंटू किती असतं? बोला स्मॉल एल अपॉन काय असतं? व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम काय सांगा? एरिया की एरिया इंटू कॅपिटल एल? एरिया इंटू कॅपिटल एल. से येस. आणि काय सांगू मी सांगू तुम्हाला? लक्ष द्या. एनर्जी डेन्सिटी काय असते? थांबा. एनर्जी डेन्सिटी का रे बाळांनो? या 2 बद्दल बघा. 2 हा न्यूमरेटर मध्ये आहे की न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे? बघा ना, न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे. त्याची हक्काची प्लेस कुठली आहे? घोडा खाली झाला. मग वर कोण राहिलं सांगा? एफ इंटू एल डिवाइड बाय 2 ए इंटू किती असतं? कॅपिटल एल. बघता बघता काय झालं? बरंच काहीतरी होऊन गेलं. हा 1 आहे की 1/2 आहे? 1/2. इथं काय सांगा? एफ की एफ बाय ए. इथं कोण आहे? स्मॉल एल की स्मॉल एल बाय कॅपिटल एल? स्मॉल एल बाय कॅपिटल एल. इथं काय लिहिलं? 1/2. हां चला बोला. फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया काय असतं? स्ट्रेस. स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. चेंज इन लेंथ अपॉन म्हणजे काय असतं? लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. पण लॉन्जी बोलायची गरज
का बरं? शेवटी मला माहिती आहे मी काय ड्रॉ केला, वायर. वायर आहे म्हणजे लॉन्चीज आहे. ते कशाला सांगावं लागते, लॉन्जिट्युडनल आहे. वायरची डायग्राम काढली म्हणजे लॉन्चीज असणार आहे ना. स्ट्रेस हे कुठला असणार आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असणार आहे. सो यू गॉट द नेक्स्ट फॉर्म्युला फॉर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला आहे सांगा, 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन. काय असं बोला सांगा, 1/2 कमॉन स्ट्रेस इंटू स्ट्रेन. लेट्स कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर 2. थांबा थांबा, घाबरू नका. ओके, झालं नाही अजून. हां थांबा. एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला भेटला. एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी काय असतं, एनर्जी डेन्सिटी काय असतं, एनर्जी डेन्सिटी म्हणजे स्ट्रेन एनर्जी असते की स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असतं, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. काय असतं बोला, बोला 1/2 बोला स्ट्रेस इंटू किती असतं बोला, स्ट्रेन. 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन. करेक्ट आहे, हा फॉर्म्युला असतो. से यस. येस. आता बघा मी काय करतो, याला मी इक्वेशन नंबर 2 लिहितो. हां ऑलरेडी लिहिलेलं आहे मी, तेच फक्त इकडल्या स्लाईडवर घेतलं. आता बघा हां, आता बघा इकडे बघा आता. हां हां, वाय म्हणजे कोण असतं, व्हॉट इज यंग्स मॉड्युलस, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ते सांगायची गरज नाही, वायर आहे. ही व्हॅल्यू इकडे घेऊन गेले. सो वाय इंटू किती असतं बोला, स्ट्रेन इज इक्वल्स टू किती असतं बोला, स्ट्रेस. चला टाका स्ट्रेसची व्हॅल्यू. स्ट्रेन इकडे गेला, तिकडे स्ट्रेस राहिला. चला टाका इथं स्ट्रेसची व्हॅल्यू. सो यू कॅन से फ्रॉम इक्वेशन नंबर किती असतं 2. सांगा एनर्जी डेन्सिटीचा नवीन फॉर्म्युला. हां एनर्जी डेन्सिटी बोला, एनर्जी डेन्सिटी इज इक्वल्स किती असतं, 1 की 1/2, 1/2. इथं कोण आहे सांगा, स्ट्रेस. कोण आहे, स्ट्रेस. व्हॉट इज स्ट्रेस, स्ट्रेस म्हणजे काय असतं, वाय इंटू स्ट्रेन. आणि इंटू कोण असतं सांगा, स्ट्रेन. वाय इंटू स्ट्रेन. स्ट्रेस म्हणजे काय असतं, वाय की वाय इंटू स्ट्रेन, वाय इंटू स्ट्रेन. आणि इंटू कोण आहे सांगा, स्ट्रेन. म्हणजे इथं कोण असतं सांगा, 1/2 वाय. सांगा स्ट्रेन इंटू स्ट्रेन काय असतं, स्ट्रेन की स्ट्रेन स्क्वेअर, स्ट्रेन स्क्वेअर. से यस. येस. से यस. नवीन नवीन फॉर्म्युले तयार होत आहे. ठीक आहे, अजून एक काढू, एक लास्ट. हां प्लीज प्लीज. बाबा बाबा चला, जसे तुम्हीच कष्ट घेताय. बघा पुढचा पुन्हा एकदा सांगतो, वाय इज इक्वल्स टू किती असतं बोला, स्ट्रेस अपॉन काय असतं सांगा, स्ट्रेन. मी जर का स्ट्रेनला इकडे घेतलं, मी जर का स्ट्रेनला इकडे घेतलं तर इथे काय होईल सांगा, स्ट्रेस अपॉन किती, वाय. मी जर का डिवाइड मधला स्ट्रेन मल्टिप्लाइड मध्ये घेतला तर मल्टिप्लाइड मधला वाय कुठे जाईल सांगा, डिवाइड मध्ये. ओके, सो यू कॅन से फ्रॉम इक्वेशन नंबर 1 की इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2. जरा टाका, जिथे स्ट्रेन आहे तिथे ही व्हॅल्यू टाका. सांगा जिथे स्ट्रेन आहे तिथे स्ट्रेस अपॉन वाय टाका. सांगा काय होईल बोला, एनर्जी कमॉन डेन्सिटी इज इक्वल्स किती असतं, 1/2. हा स्ट्रेस, हा स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय असतं बोला, स्ट्रेस, स्ट्रेस अपॉन वाय. सो यू कॅन से 1 की 1/2, 1/2. स्ट्रेस इंटू स्ट्रेस बोला, स्ट्रेस स्क्वेअर, स्ट्रेस स्क्वेअर. स्ट्रेस इंटू स्ट्रेस, स्ट्रेस स्क्वेअर डिवायडेड बाय काय असतं, वाय. से यस. म्हणजे एनर्जी डेन्सिटीचे किती फॉर्म्युले तयार झाले, 3. सांगा पहिला 1/2 स्ट्रेस इंटू स्ट्रेन, दुसरा 1/2 वाय इंटू स्ट्रेन स्क्वेअर, तिसरा 1/2 स्ट्रेस स्क्वेअर अपॉन वाय. एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय, एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आणि त्याच्या आधी कोणाचा फॉर्म्युला काढला आपण सांगा, स्ट्रेन एनर्जीचा. कोणाचा सांगा, स्ट्रेन एनर्जीचा. इज दॅट क्लिअर, येस. आता हे डेरिव्हेशन नोट्समध्ये लिहून दिलाय, तुम्ही नोट्समधनं प्रिपेअर करता की लिहून घेता ते सांगा मला, कारण या डेरिव्हेशन 4 मार्काला येतं. 100% युनिट टेस्टला पडणार आहे तुमच्या. सांगा काय करता, लिहून घेता, 10 मिनिटं लागतील, लिहून घ्या फटाफट. लवकर, फास्ट फास्ट, लवकर फास्ट.